यानंतरची बातमी मुंबईतून। दक्षिण मुंबईतून आता सुसाट तुम्हाला पश्चिम उपनगरामध्ये पोहोचता येणार आहे, कारण मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण पार पडत आहे। कफ परेड ते आरेपर्यंतचा प्रवास मेट्रोतून तुम्हाला शक्य होणार आहे। 2 तासांचा प्रवास अवघ्या तुम्हाला आता 40 मिनिटांमध्ये करता येणार आहे। मुंबईच्या वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो ॲक्वालाईन 3 ह्या टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे। शेवटचा टप्पा आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज करणार आहेत। मी सध्या विज्ञान संस्थान या ज्या इथे मेट्रो स्टेशन बाहेर आहे, या ठिकाणी जर आपण पाहू शकतो, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान संस्थान म्हणजेच ह्या ठिकाणी असणारं जे नेहरू सेंटर आहे, इथून कप परेड ह्या अंतिम टप्प्याचं ते उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ त्याची कमालीची बचत होणार आहे। आणि मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आहे, तिचा हा टप्पा एकूण किलोमीटर 33.5 किलोमीटरचा असून आरे कॉलनी उत्तर ते कप परेड दक्षिण या मुंबईतल्या मार्गांना जोडणार आहे। मुंबईतील हा सर्वात पहिला भूमिगत मेट्रो आहे। या मार्गावर एकूण 27 स्टेशन आहेत, तर आरे डेपो जो आहे तो वगळता सर्व स्टेशन भूमिगत आहेत। रस्त्याने आरे ते कप परेड असं अंतर पार करण्यासाठी कमीत कमी 2 तासाहून अधिक वेळ लागतो, मात्र आता मेट्रो 3 मुळे हा प्रवास शक्य होणार आहे तो अवघ्या 54 मिनिटांमध्ये। मुंबईतील जे उत्तर आहे आणि दक्षिणेतील ज्या या मार्गावरती आहे ते प्रवास आहे मुंबईकरांचा तो सुलभ होणार आहे आणि त्यांच्या वेळेची बचत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।